मॅच प्राइज त्यांना मिळाला आज या सामन्यामध्ये। सामनावीर ज्याने आक्रमकतेने सुरुवात केली पहिल्या इनिंगची आणि योगेश जाधव या सामन्याचा सामनावीर ठरलाय। त्याला देखील विनंती करेल की आपला अवॉर्ड कलेक्ट करण्याकरिता आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यावं। योगेश जाधव या सामन्याचा सामनावीर योगेश जाधव आणि योगेश जाधवला गौरवित करण्याकरिता मी विनंती करेल सन्माननीय श्री विनायक भोसले आणि त्यांच्या समवेत मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांना देखील विनंती करेल की आपण योगेश जाधव याला सामनावीर या पुरस्काराने गौरवित करावं। सामनावीर करिता पहा या स्पर्धेमध्ये टी शर्ट आहे, इनर आहे, कॅप आहे। टी शर्ट जी आम्हाला लाभली आहे प्रितेशजी मोरे यांच्या माध्यमातून आणि आर्या आर्ट अर्थातच महेशजी पवार यांच्या माध्यमातून कॅप आणि सन्माननीय श्री पांडुरंगजी चाळके साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि हे तिन्ही अवॉर्ड देण्याकरिता ही चारही पारितोषिक ट्रॉफी पकडता आपण पाहिलं गेलं तर टोटल 4 प्राइजेस आहेत आणि चारही प्राइजेस आपण योगेशाला द्यावी आणि त्याचा गौरव करावा। अफलातून पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। प्रोडक्ट्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या। माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे। लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल। जोरवर मात्र हे मॅरेथॉन मॅचचं पारितोषिक त्याला मात्र इथे बहाल करण्यात आलं। तो आगतम स्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्व प्रेक्षक मायबाप, त्याचबरोबर जे मान्यवर या वेळेस मंचावरती उपस्थित आहेत, त्याचबरोबर जे प्रेक्षक अगदी या क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल सर्व खेळाडू, त्याचबरोबर जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये घर बसल्या पाहत आहेत ऐकतायत, तुम्हा सर्व तमाम प्रेक्षक मायबापांचं मी मराठी समालोचक राम मोरे मॅन फ्रॉम अक्कलबे तुम्हा सर्वांचं अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। तर अगदी नक्कीच ज्या प्रकारे शुभ कार्याला सुरुवात केली जाते श्री गणरायाचं नमन करून, त्याचप्रमाणे श्री गणेशाला वंदन करून मी माझ्या मात्र समालोचनाला सुरुवात करतो आणि मी तर मॅचला सुरुवात केली जाते। पहिलाच बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला। गोलंदाज वैभव मॅन फ्रॉम आपण जर पाहिलं तर दौली या संघाकडून अमरदीप दौली या संघाच्या माध्यमातून वारंवार अतिशय चांगली कामगिरी करता आपण प्रत्येक वेळेस त्या या गोलंदाजाला पाहिले अगदी त्याच नावाला साजेशी खेळी करताना मात्र यावेळेस वैभव चाळके आपल्याला पाहायला मिळतोय। तर सलामीचे फलंदाज आदित्य उतेकर त्याचबरोबर अनिल देवरे हे दोन फलंदाज आपण पाहू शकाल। इथे मात्र फुल टॉस बॉल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय। गॅप मधून चेंडू फेकून दिलाय आणि वन बाउंस स्वरूपामध्ये येतोय पहिला चौकार। तर संदेश चाळके आपण प्लीज कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्सचे संपर्क साधायचा आहे। मिस्टर संदेश चाळके आपण दीपक शिंदे आपली वाट पाहते तर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर पुन्हा एकदा वळूयात आपण आपल्या या सामन्याकडे, जिथे आपण सामना पाहायला मिळतो एका बाजूला राणा स्पोर्ट्स तर त्यांच्या विपक्ष मात्र दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी। या दोन संघादरम्यान इथे मात्र इनसाइड एज एस्ट्रिक्शन आपण पाहू शकाल। महेश याच्या माध्यमातून चांगले एस्ट्रिक्शन केले जात आहे। चेंडू रोखला गेला आणि अक्षरशः या चेंडूवर आपण जर पाहिलं मागील चेंडूवर आला होता चौकार, नंतर मात्र कुठेतरी लगाम लावणं गरजेचं होतं, फलंदाजांना कुठेतरी थांबा देणं गरजेचं होतं आणि अगदी त्याच प्रकारे इथे केलं गेलं आणि या चेंडूवर मात्र खऱ्या अर्थाने पायावर जखडी एक साखळी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वैभवच्या माध्यमातून। दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती
माजी तंटामुक्ती अध्यक्ष वडवळ सन्माननीय श्री दीपकजी सावंत साहेब नुकते उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहिलं अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू थोडीशी उचली दिली गेली, टॉपेज लागलं, चेंडू हवेमध्ये गेला आणि मात्र झेल गॅदर केला तो मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. नक्कीच वळूया डीजेकडे पण. आपण पाहतो ही लीग अगदी खऱ्या अर्थाने भव्य दिव्य स्पर्धा, भव्य दिव्य लीग आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे कोयना प्रीमियर लीग 2023 हे पर्व जर पाहिलं मित्रांनो तर या स्पर्धेचे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते. अगदी सलगचं दुसरं वर्ष पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागील वर्ष आपण पाहिले, ज्या प्रकारे स्पर्धेची भव्य दिव्यता होती, अगदी त्याचप्रमाणे एक पाऊल पुढे जाऊन तर नक्कीच वैभव या काढला तर ना यश नक्कीच गोलंदाज वैभवसाठी पारितोषिक आहे. जर वैभवने जर यापैकी कुठल्याही खेळाडू फलंदाज जर बोल्ड स्वरूपामध्ये जर बाद केलं तर मात्र संघमालक तर सन्मान्य आमचे कोयना विभागाचे अध्यक्ष स खजिनतर आपण पाहिलं तर आमचे सन्मान्य सुभाषजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर खजिनदार साहेब आपण पाहू शकाल सन्मान्य सुभाषजी सावंत साहेब. आणि इथे मात्र काय पाहायला मिळत आहे, अगदी पारितोषिक तर लगावलं गेलं होतं, मात्र पारितोषिक होतं ते अगदी त्रिफळाचित करण्यासाठी. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. तर याच नक्की झेलबाव स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. तर ही स्पर्धा अगदी पाहिली तर 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून अगदी जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि या स्पर्धे त्याचबरोबर जर वैभवने घेतली तर वैभव चाळकेसाठी आणखीन एक पारितोषिक आहे. जर त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. खजिनदार साहेब आमचे सन्माननीय सुभाषजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या कोयना विभागातलं हे ATM आहे. त्यांना केवळ खुश करायचं आहे, त्यांचा मान सन्मान राखायचा आहे, त्यांच्या शब्दाला किंमत द्यायची आणि अगदी मग नंतर पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळतो. आणि अगदी तेच पाहायला मिळतंय. इथे मात्र केवळ 3 विकेटचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आणि 1000 रुपयाची अगदी 2 500च्या करकरीत नोटा सुभाषजी सावंत यांच्या माध्यमातून मिळतील. इथे मात्र काय पाहायला मिळते, चांगली कामगिरी. यू विल मिस, आय विल डेफिनेटली. इथे मात्र फलंदाजाने चेंडू मिस केला, त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय. आणि त्याचबरोबर 200 रुपयाचा कमीत कमी मानकरी होतोय मिस्टर वैभव चाळके. हॅलो हॅलो पाहिलं तर नक्की ज्या प्रकारे सावंत साहेबांनी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज लगावलं होतं आणि त्या कॅश प्राइजचा सुद्धा मानकरी ठरतोय तो म्हणजे वैभव चाळके. आणि अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी करतो वैभव. आणि शेवटच्या 3 चेंडूवर आपण जर पाहिलं तर 3 फलंदाजाने माघार धरलं. खऱ्या अर्थाने पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर आले होत्या 4 धावा. तेव्हा असं वाटलं होतं की हे षटक कायचं मागणं ठरेल की काय, कारण पॉवर प्लेचं षटक होतं, बंधन होतं क्षेत्ररचनामध्ये. मात्र काय त्यानंतर कमालीचं विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे वैभव चाळके. शुभेच्छा असतील, खूप चांगली कामगिरी. यस त्याचबरोबर आपण पाहतो 1200 रुपयाचा मानकरी ठरतोय, कारण जर बोल्ड स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केलं तर त्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. अशा प्रकारे 1200 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये नक्कीच जमा केले जातील. त्यानंतर मात्र या चेंडूवर आपण पाहिलं त्या चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, तिथे मिस फील्ड होते, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि त्या जोरावर मात्र चेंडू अगदी गरंगळत का होईना जातोय 4 धावांसाठी. तर अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर राणा स्पोर्ट्सच्या संघाचा अगदी आयकॉन मांडायला किंवा कॅप्टन अगदी 2 जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. त्या गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारे वैभवने दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्ला तर तिसरा चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा वेकला होता. अगदी त्याच प्रकारे प्रशांत साकपाळ आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर आला चौकार, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला. अगदी खूप कमी
उसळी किनारा चेंडू फेकला गेला आणि सरळ मात्र कॅरी केला जातो यष्टिरक्षक महेशच्या हातामध्ये. आणि इथे मात्र काय पाहायला मिळते, चेंडू हवेमध्ये जातोय, उंची तर मिळाले, लांबी गाठता आले नाहीये. आणि आपण पाहिलं इथे मात्र जेलबाज स्वरूपामध्ये आणखीन एक आदरा बसतोय दोस्ती स्पोर्ट्स संघाला. फलंदाज मात्र बाद होतोय रुपेश अनिकेत देवरे येईल बॅक टू द पवेलियन. सरचे स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर आसन व्हायचं आहे. थँक यू व्हेरी मच. तर मात्र नक्कीच आपण जर पाहिलं आतापर्यंत फलंदाज मात्र 4 फलंदाज दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी या संघाचे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. आणि आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला म्हणजे शशांक आणि तेजस या 2 फलंदाजाला मात्र नक्कीच पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कारण धावफलकावर धावांचा उल्लेख केला तर मात्र धावा येत्या केवळ आणि केवळ 8 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेळ अजूनही निघून गेले नाहीये कारण 5 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे नक्कीच इथून सुद्धा कमबॅक करावा लागेल. इनसाइड एज होती तिथे मात्र चेंडू जातोय अगदी शॉर्ट फायनलिंगच्या रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत मात्र केवळ आणि केवळ 1 धाव इथे सुद्धा अंकित केली जाईल. तर एकेरी दुहेरी धावेरी आपण जर पाहिलं तर मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही विजय असं संपादित करू शकत नाही. एकेरी दुहेरी धावेने तुम्ही मोठा टार्गेट सेट करू शकत नाही. जर तुम्हाला विजयाचा पल्ला पार काढायचा असेल, जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला एक चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक चांगला चेसिस स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. मात्र इथे आपण जर पाहिलं तर थोडंसं मात्र धडपणामध्ये आहेत फलंदाज. कारण मागील षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 3 फलंदाज बाद झाले. त्याचबरोबर षटक क्रमांक 2 सुरू झाल्याबरोबर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा आणखीन एक फलंदाज बाद झाला. त्यामुळे नक्कीच वैभव आणि तेजस या 2 फलंदाजावरती थोडंसं धडपण आहे, प्रेशर आहे. मात्र प्रेशर जुगारून हे धडपण जुगारून तुम्हाला तुमची खेळी, तुमचं कला कौशल्य तुम्हाला सादर करावं लागेल. यावेळेस मात्र अगदी कव्हरच्या रिझर्व्ह चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव इथे सुद्धा अंकित केली जाते. तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी मात्र दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी संघाच्या धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्या आपण पाहिलं तर 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद. हॅलो. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ठाणा जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांतजी शिंदे, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत संजयजी कदम साहेब, त्याचबरोबर वडवळ विभागाचे वडवळ ग्रामपंचायतचे उपसरपंच श्यामकांतजी सावंत या सर्व मान्यवरांचं कोयना प्रीमियर लीग 2023च्या वतीने सहर्ष स्वागत. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. कारण ही लीग मित्रांनो म्हटलं ना तर अगदी आपल्या कोयनातल्या सर्व खेळाडूंसाठी एक हक्काचं प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं आपल्या खेळाडूंसाठी मोठी स्पर्धा आयोजित करणं गरजेचं होतं. त्याची दखल घेतली लीग या असोसिएशनने आणि असोसिएशनच्या माध्यमातून गेली 2 वर्ष आपण पाहतो एक दर्जेदार स्पर्धा मात्र इथे साकारली जाते. त्या समवेत विलासजी सावंत, विश्वासजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. तर नक्की चालल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर वैभव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने अगदी पहिल्या षटकामध्ये हा कार भाजवला होता. अगदी फलंदाजरा पळो की सळो करून सोडलं होतं. इथे मात्र आपण पाहिलं तर मात्र चेंडू जातोय डीप शॉर्ट पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये. मात्र क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉईंटला. चेंडूला मात्र इथे अडवला जातोय, धावा मात्र घेतल्या जातात. याही वेळेस हॅलो संदेश सारखे आपण कुठे असाल आपण लगेच यायचं. आणि चंद्रकांतजी जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. कोयना पुणसात मराठा सेवा संघ रायगड ठाणे पालघर खजिनदार सन्माननीय श्री सुभाजी सावंत यांच्याकडनं पुन्हा एकदा हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे वैभव चालकेसाठी. ओर टू कम बॉक्स. हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर चेंडूला प्लेस केलं गेलं. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवला गेलाय. आणि ज्या प्रकारे मित्रांनो म्हटलं होतं की अगदी आपल्या कोहिना समाजाचं खऱ्या अर्थाने एटीएम मात्र यावेळेस आपल्या मंचावरती आपण पाहू शकाल. खजिनदार सन्माननीय सुभाषजी सावंत साहेब, अगदी आपण पाहिलं तर त्यांचं पद सुद्धा खजिनदार पदाचं हे पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अगदी पदाला साजेशी त्यांचं मात्र व्यक्तिमत्व हे दाखवतात ते. आणि प्रत्येक खेळाडू बघा वैभव चाळके चांगला खेळ दाखवला, त्याच्या खेळाचं कौतुक केलं गेलं खऱ्या अर्थाने. अगदी 1200 रुपये अगदी पहिल्या षटकामध्ये त्याला पारितोषिक मात्र बहाल केले गेले. याही वेळेत अगदी त्याच प्रकारचं पारितोषिक लागवलं गेले. मात्र त्या प्रकारचे सातत्य ज्या प्रकारे मागील षटकामध्ये त्यांनी चांगले खेळ दाखवले, या षटकामध्ये सुद्धा ते सातत्य आपल्याला पाहायला मिळेल का?
इथे मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समॅन शफल झाला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक धाव इथे सुद्धा अंकित केली जाईल. येस, लीग बाय स्वरूपाचे धाव आम्हाला पंच इशारा करतायत. आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता जे ऑफिशियल्स आपल्याला लावले, जे पंच आपल्याला लावलेत, आपण पाहिलं तर अमोलजी काळेसाहेब मॅन फ्रॉम पनवेल, त्याचबरोबर शिवदाजी वाघमारे साहेब अगदी पनवेल विभागातील देवत या गावचे ग्रामस्थ आपण पाहू शकाल. त्याचबरोबर संतोषजी पवार साहेब मॅन फ्रॉम मोहोबे, हे 2-3 ऑफिशियल्स पंच आपण पाहतो या स्पर्धेकरता. अनुभवी पंच आहेत आणि अगदी त्यांचा अनुभव आपल्याला या लीगमध्ये कामी येताना पाहायला मिळतोय. कारण गेली 3 दिवस अगदी पंचांच्या कुठल्याही डिसिजनवरती मात्र कुठल्याही खेळाडूने मात्र आर्ग्यू केलं नाहीये किंवा ऑब्जेक्शन घेतलं नाहीये. एवढं ॲक्युरेट डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. ते या चेंडू सुद्धा आल्या 2 धावा आणि 2-2 धाव्याने एक दुहेरी धावेने का होईना स्कोर कार्ड मात्र जातो यावेळेस 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर पाहिलं, मी ज्या प्रकारे उल्लेख केला होता की या स्पर्धेतील जे क्षणचित्र मित्रांनो टिपले जात आहेत ना, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला अमोल पाटील आणि डाव्या बाजूला माऊली पाटील, हे 2 कॅमेरामॅन आपण पाहू शकाल आणि ज्यांच्या माध्यमातून स्कोर अपडेट केले जात आहे. टीव्ही स्क्रीनवरील अपडेट आपण पाहू शकाल मिस्टर रुचिर म्हात्रे, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर येस मिस्टर प्रणव पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्कोर अपडेट केला जातोय. या स्पर्धेकरते स्कोरर आपल्याला लाभलेत. अगदी आपण पाहिलं सकाळच्या 17 पासून मिस्टर सूरज भोसले आणि याचबरोबर आता आपण पाहिलं मिस्टर दीपक शिंदे, अगदी माजी खजिनदार कोयना क्रिकेट असोसिएशन, अगदी यावेळेस पहा स्कोरिंगची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळला गेला ऑफ साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान 2 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला. जर का क्विक थ्रो या क्षणी केला गेला असता तर मात्र धावची बाद होण्याची संधी निर्माण झाली असती, मात्र संधी धुडकावली जाते. आणि याच दरम्यान पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय की इथे मात्र 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती आपण पाहिलं तर दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी या संघाच्या धावा आहेत त्या केवळ आणि केवळ खऱ्या अर्थाने 18 चेंडूमध्ये केवळ 19 धावा स्कोर कार्डवरती. आणि 19 धावा या स्कोर कार्डवरती उभारण्यासाठी दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी संघाने काय मोजलं तर अगदी खऱ्या अर्थाने 4 फलंदाज त्यांना गमवावे लागले आणि 19 धावा येतात धाव स्कोरवरती. डीजे करता आपल्या असोसिएशन मधील प्रत्येक समालोचकाला अगदी हक्काचा व्याज प्रोडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. तिथे थोडीशी चूक केली गेली, अगदी जेल जमिनीला दान केला जातोय, फलंदाजाला जीवन दान मिळतंय आणि धावा मात्र अंकित केल्या जातात. त्या मात्र पहिला तर केवळ आणि केवळ 1 धाव या चेंडूवर मिळते. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि या 2 धाव्याने आपण मित्र पाहिलं, या 2 धाव्याने धावा मात्र येतात त्या 21 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतं. असं वाटलं होतं की या षटकामध्ये जरूर काय हॅट्रिकला सुरुवात होते की काय, मात्र पहिल्याच चेंडूवर जीवनदान. यावेळेस थोडासा शफल झाला होता, मात्र अगदी खोलवर टप्पाचा चेंडू फेकला गेला होता. अगदी पायावर चेंडू जणू आदळतोय की काय, बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये, येतोय आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि नक्कीच ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की या असोसिएशनच्या माध्यमातून एक निर्णय, खूप चांगला निर्णय खऱ्या अर्थाने मानावा लागेल. कारण या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर केवळ आणि केवळ अगदी असोसिएशनच्या समालोचकांना अगदी जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे अजय मोरे तिथे, मात्र जोपर्यंत चेंडू आडवेल तोपर्यंत चेंडू 1 बाउन्स स्वरूपामध्ये निघून जाईल. येथील 4 धावा.
विकेट हॅट्रिक राकेश जाधवचे होऊ नये असं जणू काय मनसुबा आखलं की काय, कारण बॅक टू बॅक 2 कॅचेस वैभव चाळके ड्रॉप केलेत. मात्र एक चांगला खेळाडू आहे तो. अगदी थोडंसं आपण जर पाहिलं तर सूर्यकिरणाचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती येतं, त्यामुळे खेळ ड्रॉप झाल्यात. आणि राकेश जाधव मात्र 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं, मात्र थोडंसं सध्या इथे मिस केला जात आहेत. आणि या बॉलवर मात्र लेग बुफर विकेट स्वरूपामध्ये LBW स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. क्रमांक 5 इथे मात्र बाज होतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. वेदांत वाडी इथे इनसाइड एज आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू इथे मात्र रिलीज केला गेला. आणि शेवटचा चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर मात्र येतोय डॉट स्वरूपाचा. आणि या डॉट स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र प्रथम फलंदाजी करताना दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी या संघाच्या धावा स्कोर कार्डवरती आहेत, त्या म्हणजे 26 धावा 5 गडांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच आपण मित्रांनो या स्पर्धेचा उल्लेख केला होता की ज्या प्रकारे अगदी खेळाडूंसाठी हक्काचा व्यासपीठ आहे, अगदी त्याच प्रकारे समालोचकांसाठी हक्काचं व्यासपीठ या असोसिएशनने उभा करून दिलं. आणि आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्या दिवसापासून ते अगदी फायनल डे पर्यंत अगदी कोयना क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक समालोचकाला हक्काने येते समालोचन करण्याची मात्र संधी निर्माण केली जाते. आणि खऱ्या अर्थाने त्याचबरोबर आम्ही असोसिएशनचे खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यासारख्या छोट्या समालोचकांना इथे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याकरता आम्ही शतशः आभारी आहोत आपले. आणि त्याचबरोबर आपण ही स्पर्धा जर पाहिली मित्रांनो तर गेली 3 दिवसीय स्पर्धा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर नक्कीच ही लीग अगदी भव्य दिव्य स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळाली. मात्र या वर्षी अगदी एक पाऊल पुढे जात असताना अगदी या स्पर्धेचं भव्य दिव्यता अजून उंचावली जाते. कारण याच वर्षी जर आपण जर पाहिलं तर अगदी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपण जर पाहिलं तर सायकल आपल्या फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी इथे मात्र आयोजित केले गेले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज काय आहे तर मात्र नक्कीच फ्रीज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नक्कीच ज्या प्रकारे उल्लेख केला की एक पाऊल पुढे जाऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच मी आश्वासन देतो आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून की पुढील वर्षी अगदी तुम्हाला सरप्राईज पॅकेज असेल याहीपेक्षा असून भव्य स्वरूपाचं ही लीग आपल्याला पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या आणि इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येईल तिथे चेंडू खाली, मात्र स्वतःला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आणि चेंडू मात्र सरळ डोक्यावरून निघून जातोय. येथील 6 धावा. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मात्र सागर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडूवर मात्र काय पाहायला मिळतं तर कॉट बिहाइंड सर्पामध्ये ज्या फलंदाजाने मात्र आधीच्या चेंडूवर षटकार घेतला होता त्याच फलंदाजाला मात्र अगदी भर उन्हामध्ये सावलीमध्ये पाठवलं जाते, आराम करण्यासाठी पाठवलं जाते आणि पाठवलं जात आहे तंबूच्या आश्रयाला. हॅलो. त्याचप्रमाणे कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी मुसले, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती यावं. सन्माननीय विजयजी मुसले साहेब, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यावं. सो थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो नक्कीच आपण याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर आर्यन प्रीमियर लीग साकारली गेली आणि त्या लीग मध्ये आपण जर पाहिलं अजय बातूचे आयकॉन असलेला खेळाडू संघ केदारनाथ 11 हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी, तर त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहिलं जय भवानी हा संघ मात्र आपला पाहायला तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मात्र आता उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना आहे ती KPL कोयना प्रीमियर लीग या लीगचा मानकरी कोण ठरेल. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः क्षेत्ररक्षक सागर सकपाल येतोय जेल खाली आणि आणखी एका विकेटचं पतन होतोय. विकेट क्रमांक आपण जर पाहिलं तर 7वा फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि संघाला मात्र बसतोय हादरा. तर अगदी नक्कीच वेदांत आणि ऋषिकेश जाधव हे 2 फलंदाज अधिक जर आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर केवळ शशांकच्या बॅटमधून 22 धावा आल्या,
मात्र तदनंतर आपण पाहिलं तर अगदी कुठल्याही फलंदाजाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला नाही. यानंतरची मॅच ओम साई 11 आणि जयश्री महाकाल दोन्ही टीमचे कॅप्टन्स इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. आपण दोन्ही टीमने तयार राहायचंय. ओर टू कम बॉक्स. सो थँक्यू व्हेरी मच. तर पहा मित्रांनो, या स्पर्धेचे नियम आहेत काही की इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. याकरता सर्व संघनायकांनी सहकार्य करायचे आहे आणि वेळेमध्ये आपण टॉस का बॉक्समध्ये इथे मात्र उपलब्ध राहायचं आहे. आणि इथे मात्र फुल टॉस बॉल त्याला मात्र खेळला गेला आहे. कव्हरच्या रिझर्व्हमध्ये जाईल चेंडू. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकेरी धाव इथे सुद्धा मिळते. या एकेरी धावेने आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड मात्र जाते 33 या अंकावरती. खूप कमी धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण जर पाहिलं खऱ्या अर्थाने तर पहिल्या षटकामध्ये जे बॅक करून दिलं वैभवने, कारण 3 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं आणि तिथून मात्र खऱ्या अर्थाने या संघाचे जणू काय कंबरड मोडले की काय, हे पाठीचा कणा जणू काय नेस्तनाभूत केल्या की काय, आणि तिथून मात्र धावांना खऱ्या अर्थाने रोख लावली गेली. इथे मात्र शफल झाला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं सागर सकपाच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर हे षटक अगदी डेथवरचं षटक, स्लॉगवरचं षटक महागडं ठरेल की काय. मात्र त्यानंतर काय कमालीचा कमबॅक सागरच्या माध्यमातून सुद्धा. बॅक टू बॅक 2 चेंडूवर विकेट, नंतर मात्र 1 धाव आणि त्यानंतर पाहिलं तर हा येतो निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र स्पष्ट होईल किती धावांचं टार्गेट लक्ष पात्र ठेवलं जाईल. आणि शेवटचा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर येतो डॉट स्वरूपाचा, येतो निर्धाव स्वरूपाचा. आणि अशा प्रकारे पाहिलं तर एंड ऑफ द फर्स्ट इनिंग, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी या संघाच्या धावा आहेत धाव फलकावरती केवळ आणि केवळ. त्या म्हणजे 33 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असेल, ती म्हणजे राणा स्पोर्ट्स या संघाला. तर थँक्यू सो मच राम मोरे. आपण टॉस कडे जाणार आहोत. मी सन्माननीय श्री संजयजी कदम साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा इथे टॉस केला जाईल. सन्माननीय श्री संजयजी कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. ओम साई 11 जयश्री महाकाल टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करिता यायचं आहे. ओम साई 11 जयश्री महाकाल, ओम साई 11. आणि त्याचबरोबर आम्हाला हा जो फ्रीज मिळाला आहे मालिका वीर साठी आणि त्यांनी स्पॉन्सर केलंय सन्माननीय श्री संजयजी कदम साहेबांनी, आपलं मनपूर्वक आभार. असंच प्रत्येक प्रीमियर लीगला आपण असंच सहकार्य करा, हीच अपेक्षा असेल या कोयना क्रिकेट असोसिएशन कमिटीने आणि कोयना क्रिकेट या खेळाडूंवरती. इथे कॉइन स्पिन केला जातोय. 2 संघ आमने सामने आहेत. ओम साई 11 आणि जयश्री महाकाल दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे अवेलेबल आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये केला जातो इथे टॉस. टॉस जिंकला इथे ओम साई 11 टीमनं. लगेच आपलं जमल्यास आपला निर्णय सांगायचा क्षेत्ररक्षण घेतलंय. ही लगेच यानंतरची होणारी मॅच आहे. ओम साई 11 ने टॉस जिंकला आणि ते फिल्डिंग घेतली. या 2 संघाच्या दरम्यान जयश्री महाकाल टीमला बॅटिंग करायची आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच रामजी मोरे. धावा स्कोरकार्ड वरती जमवल्या गेल्या त्या चौतीस धावेंचं लक्ष आहे. जमलंच तर लवकरात लवकर ही मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही टीमला विनंती करतोय, जसा एखाद फलंदाज बाद होईल आपण पहिलाच फलंदाज आपण त्या पावरमध्ये तयार ठेवायचा आहे, ही देखील सूचना येते. कारण का एकूण आज मॅचेस आपल्याला पूर्ण 11 खेळवायचे आहेत. ही देखील सूचना घ्या सर्व संघ मालक आणि कॅप्टन्स आणि खेळाडू. ओर टू सिद्धेश सर. थँक्यू. धन्यवाद उमेश दादा. मॅच ही अगदी विचार केला गेला तर सलगची 4थी पराभवाची मॅच स्वीकारल्यानंतर 5वी मॅच आपण पाहू शकाल. टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. इथे देखील धावा कमी आहेत आणि या कमी धावांचा पाठलाग करण्याकरिता फलंदाज मैदानामध्ये राणा स्पोर्ट्स टीमचे मितेश जाधव आणि प्रशांत सकपाळ मैदानामध्ये आलेत. आणि पहिला चेंडू अवांतर
ना दिवाळी ना दसरा, पण फुकटचा मिळालेला बोनस राणा टीम साठी, राणा स्पोर्ट करिता धावसंख्येला सुरुवात झाली आहे. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये खराब सुरुवात. आडव्या बॅट नाव्यामध्ये चेंडू, कल्पेश निवळे चेंडूवरती पकड बनवली, पकडली झेल आणि पहिला विकेट मिळालाय टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाला. त्यांच्या विरोधामध्ये टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी अद्यापपर्यंतचा पहिला विजय शोधताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये विजय खऱ्या अर्थानं संघ मालक देखील आहेत त्यांच्या टीमचे. शशिकांतजी उतेकर यांची टीम आणि त्यांच्या टीमच्या विरोधामध्ये राणा स्पोर्ट टीम देखील पाहायला गेलं तर पिंपरी गावातीलच एक व्यक्तिमत्व. अर्थातच क्रिकेटला त्यांनी बराच कालावधी दिलाय. सन्माननीय श्री आनंदजी सकपाळ यांचा संघ आपण राणा स्पोर्ट पाहू शकाल. राणा स्पोर्ट करिता बाउंड्री आले 4 अंक, जिथून 5 धावा स्कोर कार्ड मध्ये गाठल्या जात आहेत. चलिए 4 रन आए, 5 रन जुट चुके. राणा स्पोर्ट टीम मान्य श्री लक्ष्मणजी जाधव साहेबांची फ्रँचायझी पाहायला मिळत आहे. संघ व्यवस्थापक नारायण जाधव. बॅक टू बॅक बाउंड्री झाली आहेत. 9 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. अगदी 34 धावेचा पाठलाग, 9 अंक पहिल्या ओव्हरमध्ये. अनिकेतच्या विरोधामध्ये ओमकार झाडानीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अजय मोर्याला पाहू शकाल आपण. पहिला विकेट मिळाला जरूर, गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला फलंदाज मितेश जाधव. त्यानंतर आपण पाहिले गेलं तर 5 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू आले आणि बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज देखील त्यामध्ये पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा रन, 9 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. लॉस ऑफ दी 1 विकेट. 34 धावेचा पाठलाग इथे करत असताना टीम राणा स्पोर्ट संघ. आणखीन एक अवांतर चेंडू येणार आहे. धाव फलकामध्ये दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जाणार आहे. दुहेरी अंक हातामध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतरच्या शिल्लक राहिलेल्या स्कोर कार्ड मध्ये त्या 24 धावा आहेत. प्रशांत सकपाळ या टीमला लीड करीत असताना नॉन स्ट्रायकर एनकडे 5 चेंडूंचा खेळ त्याने पाहिला. टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर षटक समाप्त झालं असतं, परंतु या षटकामधले 2 एक्स्ट्रा बॉल आणि अर्थातच या षटकामधले अद्यापपर्यंत पाहायला मिळाले ते 5 चेंडू समाप्त होताना हा षटकातील 8वा चेंडू, अर्थातच शेवटचा चेंडू अनिकेत्याचा. इथे केली आहे दांडी 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 गुल. टीम म्हणावी लागेल. राणा स्पोर्ट टीमने ज्या पद्धतीने या पूर्ण शृंखलेमध्ये डॉमिनेट केलंय, पूर्णपणे त्यांचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीचा राहिला गेलाय, एकंदरीत अनबिटल टीम का ठरले ते
आणि त्यांच्याकडे असणारी ही खेळाडूंची खेळाडूंचा भरणा, अगदी त्यांच्या प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान या शृंखलेमध्ये, त्यांच्याकरिता असणारी या शृंखलेमधली अंतिम मॅच असेल. आणि सलगच्या 4 विजयानंतर आली 5वी मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये टीम राणा स्पोर्ट खेळ करीत आहेत. शेवटची मॅच दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाकरिता देखील आहे. काही हरकत नाही, या सीझन मध्ये खूप कठीण संघर्ष राहिला आपला, परंतु नेक्स्ट सीझन मध्ये आपण पुन्हा एकदा कमबॅक जरूर कराल, बाउन्स बॅक कराल, यासाठी देखील शुभेच्छा देणार. परंतु ही मॅच अजून देखील चालू आहे. यामध्ये 24 धावा, 24 चेंडू. पहिला चेंडू होता गोलंदाज तेजस जाधव याचा, आणि या तेजस याच्या माध्यमातून पहिला चेंडू प्रशांत करिता निर्धाव फेकला जात असताना पाहायला मिळाला. प्रशांत सकपाळ हा देखील घातकी फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि विरोधामध्ये एक यंगस्टर खेळाडू आहे, मनगटी ताकद वापरण्याचा प्रयत्न, कॅच इथे हातामध्ये सरळ सोप्या पद्धतीनं टिपताना पाहायला मिळेल. अनिकेत देवरे आणि संपेल खेळ प्रशांत सकपाळच्या पारीचा. या मॅच मध्ये राणा स्पोर्ट टीम विचार करीत असेल की नवीन बॅटर्सला संधी दिली जाऊ शकत होती, परंतु त्याच लाईन लेंथ वरती पुन्हा एकदा त्यांनी देखील त्याच लाईनअप वरती, त्याच बॅटिंग ऑर्डर वरती कॉन्सन्ट्रेशन ठेवलंय. आणि तेच फलंदाज त्यांच्या अगदी वन डाऊन मध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. अजय मोरे सेकंड विकेट गमावल्यानंतर महेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आला, आणि आता प्रशांत सकपाळ बाद झाल्यानंतर विकास शिंदे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, दोन्ही फ्रेश बॅटर क्रीज मध्ये फलंदाजी करतील. टॅप करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न विकास शिंदेचा. पहिली धाव विकास शिंदेने स्कोर कार्ड मध्ये जमा केली आहे, आणि सांघिक धाव फलकामध्ये 11 अंक गाठण्यामध्ये यश मिळालं आहे. 11 रन्स, 34 धावेचं लक्ष, 11 रन्स जमा झाले, 23 धावा शिल्लक राहिल्यात. प्रति चेंडू बनलेली सरासरी पाहायला मिळत होती, परंतु प्रशांत सकपाळच्या विरोधामध्ये पहिला डॉट बॉल फेकला तेजसने, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, या चेंडूवर सिंगल. 3 चेंडू पर्यंत अगदी चांगली कार्यकीर्द. हा देखील चेंडू बन्नाट वेगाने पुढे केला, आणि निर्धाव चेंडूची सांगता, हे निर्धाव चेंडू शोधावे लागणार आहेत. हाती येणारा एक विजय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मनोबल आपल्याला नक्कीच बनवून ठेवणारा ही शृंखलेमधली आपली कार्यकीर्द आहे, ती वेळोवेळी आठवणीमध्ये आणली जाणार आहे. आणि ही आठवण गोड करायची असेल शेवटच्या काही क्षणाला, तरी मॅच जिंकणं टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाकरिता महत्वाचं ठरेल. हा चेंडू खराब हाताळला गेला, अंपायर्स कळवते बीमार चेंडू आहे. संघाला अगोदरच खऱ्या अर्थानं बीमार पहिल्या दिवशी आपण खेळ करताना केलं जरूर, परंतु आता या चेंडूने जरूर बीमार बनू शकेल का हे पाहावं लागेल. फ्री हिट आहे, आणि याच करिता म्हटलं गेलं की बीमार करू शकेल काय फलंदाज. फ्री हिटचा खास फायदा कोणत्याही बॅटरने या शृंखलेमध्ये उचलला नाही आहे. या फ्री हिट वरती महेश सकपाळ चेंडूला पाठवेल काय, सीमा पार पा, इथे देखील चेंडू मिस केलाय. 2 खऱ्या अर्थानं चेंडू त्याकरिता फुल्लर लेनचे पाहायला मिळाले. फुल्लर लेनचा चेंडू जणू काही ही मेजवानी आहे, ही आमंत्रित केलेली मेजवानी आहे, आणि या आमंत्रित केलेल्या मेजवानीला मात्र स्वीकारलं नाही. बॅट चेंडूचा संपर्क नाही, एसटी रक्षकाने मात्र कार्य चुकीचं केलं. तिथं मात्र हे मिळालेलं योगदान एका धावेचं, धाव फलकामध्ये 13 अंक गाठला जातो आहे. क्या 13 क्या मेरा, विकास शिंदे घेरा तोड पाएगा क्या. अलॉन द ग्राउंड फटका खेळलाय, संदेश जाधव पकड करेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगलने आता स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, कारण की माहीत आहे याच्या अगोदर पाहायला मिळाला आपल्याला मितेश जाधव गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर त्याच्या सोबतीनं आलेला अजय मोरे बाद झाल्यानंतर प्रशांत सकपाळ, अर्थातच सलामीला आलेले दोन्ही फलंदाज प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर आहे, डगआउट मध्ये आहे, विश्रांतीला गेलेत ते. हॅलो. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय
लक्ष्मणजी मराठे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती असेल मंचावर आसन असता व्हा. आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. "24 लाईव्ह इव्हेंट्स, क्वालिटी अँड परफॉर्मन्स" पाहू शकाल. ही संपूर्ण शृंखला मागील 2 दिवसामध्ये आपल्यापर्यंत घर बसल्या पोहोचवण्याचं काम करीत आहेत. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये देखील घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या, या कोयना क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. खूप लॉंग डिस्टन्स होता, कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कव्हरअप काही केलं गेलं नाही, परंतु चेंडू मागे त्याला अगदी क्रीज पर्यंत दौड ही करावी लागली आणि दौड मात्र करताना सिंगल धाव खात्यामध्ये ऍड केली जाणार आहे. हळूहळू धाव फलकामध्ये एक एक अंक वाढत चाललाय आणि त्यासोबतीनं ही मॅच आणि ज्या पद्धतीची बॅटिंग ऑर्डर होती, कदाचित असं काही प्रेक्षक वर्गामध्ये वातावरण होतं की लवकर मॅच समाप्त करण्याचा प्रयत्न विपक्षी करतील आणि आयोजकांकरिता देखील वेळ वाचली जाणार आहे, परंतु नाही. गोलंदाज कमी आहेत का? प्रत्येक संघामध्ये जुजारूपण आहे आणि ते जुजारूपण दाखवताना पाहायला मिळाले गोलंदाज अनिकेत देवरे आणि तेजस जाधव. हॅलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत शेडाशीचे, ग्रामपंचायत वडवळचे माजी उपसरपंच, ज्यांच्या माध्यमातून 4 दिवसांमध्ये आयवा कॅच जो प्रेक्षक पकडेल त्याच्यासाठी 250 अशी प्राइज लावलेली असे अनिलजी मराठे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल मंचावर आसन व्हायचं आहे. आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. चलिए अनिल जी मराठे साहब का देखिए तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. और आज के पहले विजेता हमें मिल चुके हैं, उन्हीं के गांव के श्याम जी मराठे, और उन्होंने पहली कैच लपकी है. अनिकेत देवरे मैदानाच्या आतमध्ये, विकास शिंदे एका दुसरा मोठा स्ट्रोक, प्रेक्षक वर्ग वाट पाहते त्या स्ट्रोकची. गोलंदाजी पहा प्रतिम, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड करताना पाहायला मिळाला अनिकेत देवरे. गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीरंगजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचे. आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. श्रीरंगजी पवार. अनिकेत देवरेला पुन्हा एकदा सफलता मिळते आणि मॅच बनवून ठेवली आहे, कारण की रन बॉल मॅच शिल्लक राहिली होती. मागील ओव्हरमध्ये जसा गोलंदाज तेजसने गोलंदाजी केली आणि कमबॅक केला, त्यावरती आता मात्र सोने पे सुहागा गोलंदाजाची किमया पाहायला मिळते. अनिकेत देवरे एक्सलंट बॉलिंग. सागर सकपाळ टॅप केला. इथे देखील पॉइंट रिजन कडून चेंडू चालला होता कव्हरकडे, शॉट मध्ये फील्ड करेल, सिंगलच मिळेल. सिंगल केला वा कुछ नाही मेरे भाई. आधी मंजिल पार. 17 धावा तिथे हाती घेतल्या जात आहेत. आधी बाकी आहे आणि बाकी आहेत चेंडू ते हातामध्ये 14 चेंडू 17ची मॅच आता शिल्लक राहिली आहे. 14 चेंडू 17 धावा, 17 धावा 14 चेंडू आहेत मॅच मधले. आता थोडीस खऱ्या अर्थानं चिंतेचं वातावरण आहे जरूर, परंतु तिथे एअर टाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून, जिथे अनिकेत देवरे चांगली गोलंदाजी करीत असताना हवेमध्ये हा देखील चेंडू आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही केला, चेंडू मागे धावा वाचवण्याचं कार्य केलं. सिंगलच मिळाले. स्कोर कार्ड 18 धावेवर आणि शिल्लक राहिलेले 13 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण शिल्लक राहिले. 13 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. 16 रन्स इथून गोळा करावे लागणार आहेत टीम राणा स्पोर्ट करिता या फलंदाजांना.
सागर सकपाळ ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स देत असताना टीम करिता गोलंदाजी अप्रतिम झाली त्याची देखील. आणि आता जिथे मात्र वेळोवेळी गोलंदाजी केली म्हणजे फलंदाजी मिळणार नाही असं देखील नाहीये. वेळोवेळी क्रिकेट खेळामध्ये आपल्याला संधी मिळत असते. हवेमध्ये तेजस कॅच वरती, ही कॅच पकडणं महत्वाचं होतं परंतु एफर्ट्सला त्याच्या खऱ्या अर्थानं दाद देण्याची आवश्यकता आहे. दूरवर होती कॅच, प्रयत्न केले परंतु इथे कॉलिंग केल्यानंतर स्वतःवरती विश्वास दाखवला होता. आदित्य उतेकरला थांबवलं गेलं होतं मात्र या चेंडूवर चेंडू जसा निसटला, कॅच जशी निसटली तशा मिळाल्या त्या 2 धावा. टोटल धाव फलकामध्ये सिंगलच मिळाल्या. अंपायर्स लास्ट सिंगल मिळाली आणि 19 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा होताना पाहायला मिळाल्या. 12 चेंडू आणि आता शिल्लक राहिलेली 15 धावेची मॅच आहे. 12 चेंडू 15 धावा. मॅच कुठे होती कुठे आले. आता इथून पुढे देखील तोच प्रवास करावा लागणार आहे कारण की परिश्रमाला खऱ्या अर्थानं महत्व आहे. परिश्रम जेवढे अधिकचे आपण करणार आहात त्याला महत्व आहे. एक गोलंदाज अजून देखील निघून येणार आहे. ही टर्निंग पॉइंट असणारी ओव्हर हातामध्ये घेतली जात आहे. आयकॉन खेळाडू या संघाचा ज्याच्यावरती संघ मालकाने दाखवलाय अधिकचा विश्वास. संदेश जाधव डाव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता राऊंड विकेटने सज्ज झालाय. फलंदाज सागर सकपाळ करिता. सागर सकपाळ आणि विरोधामध्ये संदेश जाधव. ही लढाई चुरशीची लढाई 12-15ची मॅच आहे आणि पहिली डिलिव्हरी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अनबिटल राहणारा संघ. हेच तर मी काल सांगत राहिलो होतो की आव्हान छोटा असू द्या मोठा असू द्या, संघ छोटा असू द्या मोठा असू द्या, काय ना की छोट्या आव्हानाला अगदी सोपं समजणं हे देखील चुकीचं आहे आणि कठीण आव्हानाला जर आपण अधिक बलिष्ठ समजत असाल ते देखील चुकीचं आहे. आणि मोठ्या संघासोबत देखील 2 हात करीत असताना हेच काही समीकरण पाहायला मिळतंय. या दुसऱ्या चेंडूवरती मात्र सागर सकपाळला रस्ता मोकळा केला आता डगआउटच्या दिशेने जाण्याकरिता, जिथे पकडली आहे जेल आणि ठरवलंय फेल. फलंदाज सागर सकपाळ याला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला जय जय हनुमान. आज हनुमंताचा वार आहे, शनिवार आहे आणि या शनिवारच्या दिवसामधले ही आपल्याला तिसरी मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये संदेश जाधव काय अफलातून गोलंदाजी करीत होता. यावेळेला मात्र अंपायर्सनं कळवलं आम्हाला की अवांतर धाव मिळणार आहे. एक धाव कमी झाली. पहा प्रेशर बनवला जात आहे. फुग्यामध्ये हवा भरण्याचं कार्य केलं जात आहे. एअर टाईट झालेली मॅच आहे आणि आता मात्र शेवटचा खऱ्या अर्थानं गोलंदाज जिथे मात्र विचार करेल की संदेश जाधव किती धावा माझ्याकरिता राखून ठेवेल आणि त्यामध्ये मात्र एक आव्हान अजून देखील शिल्लक राहिले. ते राणा स्पोर्ट टीम करिता वैभव चाळके निघून आलाय मैदानाच्या आतमध्ये. टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करेल आणि तिथे वेळ मिळेल फलंदाजांना ही कंप्लीट करण्याकरिता दुसरी धाव. 2 रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. 22 अंक कंप्लीट केला जात आहे. शिल्लक राहत आहेत त्या 12 धावा शिल्लक राहत आहेत. ते चेंडू हातामध्ये 9-12ची या समीकरणाची स्थिती. 9 चेंडू 12 धावा. 12 धावा आणि 9 चेंडू हातामध्ये. पुढे केला चेंडू. हा चेंडू अगदी क्रिकेटच्या पटलामध्ये 2 गोष्टींना सन्मान दिला जातो. एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. तो यॉर्कर चेंडू फेकला गेला. स्कोर कार्ड मध्ये इक्वेशन बदललं गेलं. स्कोर कार्ड मध्ये आता 8 चेंडू शिल्लक राहिले. शिल्लक राहिलेल्या 12 धावा आहेत. अनबिटल टीम आहे आणि अनबिटल टीमच्या समोर पहा काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील फसलाय, लटक गए आणि ते चुकी झाली आहे, चूक घडली आहे, कॅच निसटली, चेंडू गेलाय तो सीमा पार. मिळाला आशीर्वाद 4 धावेचा. टीम
शासनस्तवाचे आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. थोडस फास्ट खेळायचं आहे. चान्सेस क्रिएट झाले होते, मॅच मध्ये वापसी करण्याची कगार पूर्णपणे मॅच प्रेशर मध्ये, आणि हे प्रेशर मधलं खऱ्या अर्थानं वातावरण ज्या खेळाडूने झेललं तो मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख केली जाते. आणि या प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये सस्ता नहीं था कैच, महंगा था, कैच छोड़ दिया. मॅच अभी जा रही है दूर. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. इक्वेशन महत्वाचं ठरणार आहे. स्कोर कार्ड मध्ये 27 धावा आहेत, 6 चेंडू आणि आता शिल्लक राहिलेत त्या 7 धावा. 6 चेंडू 7 धावेची मॅच, 1 कॅच. पूर्णपणे मॅच मधला रोमांच जो कायम राहिला होता तो मात्र कुठेतरी दूर करताना पाहायला मिळाला. अनिकेत देवरे, असं वाटलं होतं की जोश आला होता, त्याचबरोबर सन्माननीय श्री राजेंद्र वालंज या साहेबांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. सह्याद्री टायगर संघाचे संघमालक सन्माननीय श्री राजेंद्रजी वालंज साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओट टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उमेश जी. नजरिये की बात, खऱ्या अर्थानं या मॅच कडे पाहण्याचा प्रत्येकाचा नजरेचा जो अभाव आहे तो पाहायला मिळाला. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले. 34 धावा रोखायच्या होत्या आणि 34 धावा रोखत असताना नजरिया पहा. एखाद्या वेळेला डोळ्यांचं ऑपरेशन आपण करू शकतो, परंतु नजरिया बदल नाही सकते. आणि खऱ्या अर्थानं मॅच कडे पाहण्याची ती दृष्टिकोन जिथे विचार केला तर टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी विचार करीत होते. मॅच बनवली जाणार आहे आणि त्याने करून दाखवलंय. अद्यापपर्यंत मॅच बनून आहे, जिथे 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता होती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल, जिथे पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. 5 चेंडू आणि शिल्लक राहिले त्या 7 धावा. 7 धावा 5 चेंडू, धकधक वाढत जाणार आहे. प्रति चेंडू डॉट बॉल जसा येणार आहे. हा देखील चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. अवांतर रेखेला सांगितलं तू दूर राहा, मी सेंटीमीटरने बाजी मारेल. आणि हा जातोय चेंडू सलगचा दुसरा डॉट बॉल. हॅलो. तसेच ग्रामपंचायत वडवळचे माजी उपसरपंच रमेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील कोयना प्रीमियर लीग 2023च्या वतीने सहर्ष स्वागत. चलिए विदाउट टाइम पास मैच को स्टार्ट किया जाए. ऋषिकेश लोपर फुल्लर लाईन चेंडू सलगचा तिसरा चेंडू हातामध्ये मिळतोय गोलंदाजाच्या. फॉलो थ्रू मध्ये मॅच मध्ये आग ओकणारे चेंडू आता पाहायला मिळते. आग ओकणारी गोलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी बऱ्याच वेळेला आपण पाहिली, परंतु ही आग ओकणारी गोलंदाजी या गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून टीम करिता या शेवटच्या षटकामध्ये 7 धावा शिल्लक राहिल्या होत्या. पहिले सुरुवातीचे 3 चेंडू आता आठवतील काय चुका घडल्या. आणि अपक्या पछताना जब चिडिया चुप गई खेत. अजून मॅच शिल्लक आहे, जिथे मात्र सुरुवातीला लेझी क्रिकेट केलं. विपक्षांना कमजोर समजण्याची चूक. शिवरायांचे मावळे आपण विरोधकांना ना कमकुवत समजणार ना अधिक बलिष्ठ, कारण की बलिष्ठ समजला तरी सुद्धा आपण मॅच खेळण्या अगोदर हरत असतोय. ते कार्य केलं नाही. ए लगा फुग्गे को पिन, हवा निकल गई, लगे 6 रन. जवळीक साधली जाऊ शकते. कर्णधार पा सगळ्या खेळाडूंकडे आता नजरा फिरवतोय की क्षेत्ररक्षकांना सांगत आहे थोडस आता नजदीकी बनवावी लागणार आहे, क्रीजच्या जवळ यावं लागणार आहे. थोडस खऱ्या अर्थानं 2 चेंडू आहेत आणि 1 धाव वाचवण्याची आता आवश्यकता आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण जवळ येताना पाहायला मिळू शकत आहे. ऋषिकेश निघालाय. महेश या चेंडूच्या बरोबरीनं ऑन साइडला चेंडू 11 बाउन्स. विजयी चौकार. 4 धावा मिळाल्या. मॅच जिंकली टीम राणा स्पोर्ट्स संघाने. सन्माननीय श्री लक्ष्मणजी जाधव साहेबांची फ्रँचायझी अनबीटल राहिली या शृंखलेमध्ये अद्यापपर्यंत. त्यांचं करूया आपण अभिनंदन. परंतु पराभूत झालेल्या टीमला
ज्यांचा प्रवास या शृंखलेमध्ये समाप्त होणार आहे, सन्मान्य श्री विजयजी जाधव आणि सन्मान्य श्री शशिकांतजी उतेकर साहेबांचे फ्रँचायझी या स्पर्धेमधून त्यांचा प्रवास इथे समाप्त करतील. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. येत्या प्रीमियर लीगमध्ये आपण चांगला कार्यभार सांभाळाल. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच वैभव चाळके. एक्सलंट बॉलिंग पाहायला मिळाली, टोटल 4 रन्स दिले. गोलंदाजीच्या बळावर त्याने ही पाहायला मिळालं आपल्याला त्याचे कर्तबगारी, जिथे 3 विकेट्स त्याने सलग मिळवले या मॅच मध्ये आणि ठरला सामनावीर. थँक्यू सो मच. आणि इथे आपण पाहतो या सामन्याचा सामनावीर ठरलाय वैभव चाळकेला. विनंती करतो या पण टॉस बॉक्स मध्ये आपल्याला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी सन्मानित केले जाईल. आणि हे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी मी सन्मान्य कोयना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांना विनंती करतो या पण आपल्या शुभासे या खेळाडूला सन्मानित करावं. आणि विकेट हॅट्रिक साठी सुभाजी सावंत कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर सन्माननीय खजिनदार सुभाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आले. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या प्लीज. वैभव चाळके यांना विनंती. वैभव चाळके ज्याने मात्र चांगला खेळ केला राणा स्पोर्ट्स संघाकडनं खेळत असताना सन्मान्य संघमालक लक्ष्मणजी जाधव साहेबांचा संघ आणि ठरलाय तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सामनावीराचा मानकरीने एक उमद व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व आणि शासकीय विभागामध्ये कार्यरत असताना